मध्ये खूप खूप स्वागत करते। तर सण आला आहे तर पनीरची भाजी ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी होते। तीच पनीरची भाजी करण्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं, त्याच्यामुळे आपण वेगळं काहीतरी पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत काजू करी। खूप सोपी आहे, इझिली आहे, घरात असलेल्या साहित्यात होते, वेगळं काही लागत नाही त्याला, त्याच्यामुळे नक्की ट्राय करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। काजू करी किंवा काजू मसाला बनवण्यासाठी थोडासा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, वेगळं काही नाहीये। काजू करी बनवण्यासाठी आधी आपण इथे पाणी गरम करून घेतले व्यवस्थित, आणि ते पाणी गरम असतानाच आपण त्याच्यात 3 मोठे कांदे जे मी ओबड कापून घेतलेत, मोठ्या साईज मध्ये बारीक नाही कापायचे, ते टाकतोय। आणि एक 20 ते 25 काजू, अख्खे काजू टाकतोय। तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुकडा काजू सुद्धा अवेलेबल होतो, तर तो टाका। त्यांनी कॉस्टली खूप परवडतं काजू करी करणं, कारण तुकडा काजू हा अख्खे काजूपेक्षा जरा स्वस्त भेटतो, त्याच्यामुळे तो वापरा। तर इथे माझ्याकडे अख्खा काजू आहे म्हणून मी 25 काजू टाकलेत अख्खे, तर एवढे इनफ आहेत आपल्याला करी करण्यासाठी। आधी हे व्यवस्थित आपण 10 मिनिटं मंद गॅसवर व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। कांदा पण व्यवस्थित शिजला पाहिजे आणि काजू सुद्धा व्यवस्थित शिजले पाहिजे, जेणेकरून त्याची पेस्ट व्यवस्थित झाली पाहिजे। त्याचे 2 उद्दिष्ट असतात, एक काजूला रफ असा स्मेल असतो तो जावा आणि क्रीमी टेक्स्चर यावं म्हणून। चला तर मग करून घेऊया आधी हे। तर 10 मिनिटं झालेत आणि कांदा आपला एकदम व्यवस्थित, काजू आणि कांदा एकदम व्यवस्थित झालेत। तर आता काय करायचं, हे साईडला काढून घ्यायचे आपल्याला, पाणी निथळून, पाणी नाही घ्यायचं, टाकून द्यायचे पाणी आपल्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित साईडला काढायचं। तुम्ही गाळणीने गाळलं तरी चालेल, मला अशी सवय आहे आणि मला जमत आहे गाळणं असं, तर मी चमच्यानेच गाळतीये। तर या पद्धतीने काढून घ्यायचं। हे पहा मी ते काढून घेतले या पद्धतीने, पाणी नाही घ्यायचं, पाणी टाकून द्यायचं आपल्याला। चला तर मी काढून घेते सगळं। कांदा आणि आपलं काजू होते ते साईडला काढून घेतले। आता हे काय करायचं, हे एकदम थंड होऊ द्यायचं आपलं, आणि मिक्सर मधून बारीक पेस्ट, एकदम फाईन पेस्ट, थोडंस पाणी टाकलं तरी चालेल करताना, तशी पेस्ट करून घ्यायची आहे। चला तर मी ते पण करून घेते आधी। तेल गरम केले मी काजू भाजण्यासाठी, आणि आपली पेस्ट सुद्धा तयार आहे। व्यवस्थित भाजून घेणार आहोत। ऑलरेडी मी तेल घेतलेलं आहे, तेल गरम आहे, तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता तेलाऐवजी, पण मी तेल घेतले। ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे, ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत मी भाजून घेतले। आता मी साईडला काढून घेते, पटकन साईडला काढायचे, खूप पण ब्राऊन करायचे नाहीत। या पद्धतीने ब्राऊन करून घ्यायचे, बघा गोल्डन कलर आलाय ह्याला, अशा पद्धतीने ब्राऊन कलर करून घ्यायचे। माझे काजू तळून फ्राय करून तयार आहेत, हे ब्राऊन कलरचे, या पद्धतीचेच हवेत आपल्याला काजू करीला। मी आणखी थोडंसं तेल वाढवलंय आणि आपण आता भाजीला सुरुवात करणार आहोत। सगळ्यात पहिले जिरे ऍड करतेय, त्याच्यानंतर तमालपत्र, हे परत आपण काढून टाकणार आहोत तमालपत्र, त्याच्यानंतर दालचिनी। तुम्हाला हिरवी वेलची ऍड करायची असेल तर नक्की करा, थोडासा गोडपणा येतो भाजीला, त्याच्यामुळं एक 4 ते 5 हिरवी वेलची ऍड करायची। हे तमालपत्र आणि दालचिनी आपण परत काढून टाकणार आहोत। आपण कांदा घेतलाय, इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत, व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर मी लसूण पण आताच ऍड करते, कारण व्यवस्थित फ्राय व्हावं म्हणून, किंवा आधी लसूण टाकला तरी चालेल। दोन्ही पण व्यवस्थित परतून घ्यायचं, जोपर्यंत गुलाबी कलर येत नाही तोपर्यंत। कांदा व्यवस्थित गुलाबी होऊ द्यायचा। मी ह्याच्यातलं तमालपत्र आता सध्या पुरतं काढलंय, कारण ते कांदा करताना भाजताना मला त्रास येत होतो म्हणून त्रास करत होतो। तर कांदा एकदम गुलाबी होऊ द्यायचा।
गोड पण आला पाहिजे कांद्याचा. तर मी हे तमालपत्राला तोडून ह्याच्यात टाकलंय कारण ते मध्ये मध्ये येते सारखं म्हणून. सो आवाज माझा व्यवस्थित परतून झालाय. त्या टायमाला मी हिरव्या मिरची ऍड करते. 1 ते 2 हिरवी मिरची छोट्या साईजची. तर ती पण व्यवस्थित परतून घ्यायची कांद्यासोबतच. व्यवस्थित झालाय. त्या टायमाला आपण चटणी, माझ्याकडे ही तिखट आहे, लाल मिरचीची पावडर तिखट आहे त्यामुळे मी फक्त 1 केली आहे. तुमच्याकडे तिखट आणि कलर येणारे वेगळे असेल तर दोन्ही टाकायचं. कलर मध्ये फार फरक पडतो जेव्हा तुम्ही काजूची पेस्ट ऍड करता त्या टायमाला. हळद आणि चटणी एकदम व्यवस्थित ऍड करून घेते. त्याच्यानंतर 1 मोठा चमचा, 2 छोटे चमचे आणि 1 मोठा चमचा धनेपूड. त्याच्यानंतर जिरेपूड आपण ऍड करणार आहोत. 1 चमचा जिरेपूड. सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. करपू द्यायचं नाही मसाले, नाहीतर कडवटपणा येतो. त्याच्यानंतर मी टोमॅटो ऍड करते. तुम्ही पाणी टाकून टोमॅटो ऍड केलं तरी चालेल, त्याने करपत नाहीत. तर मी इथं हे सगळे टोमॅटो ऍड करते. टोमॅटो व्यवस्थित आपल्याला वाफवून घ्यायचे, मॅशही झाले पाहिजे या पद्धतीने. तर आपण ह्याच टायमाला त्याच्यात मीठ पण टाकणार आहे कारण टोमॅटो त्याचं स्वतःचं पाणी सोडेल. मग मीठ ऍड करते. जर तुमचा मसाला सुका पडला असेल तर पाणी ऍड करायचं, खाली चिपकू द्यायचं नाही मसाला बिलकुल. सगळे मसाले एकदम व्यवस्थित ऍड करून घ्यायचे, परतून घ्यायचे टोमॅटो सोबत. आता टोमॅटो मॅश व्हायला सुरुवात झाली आहे. जर वाटायला लागलं मसाला खाली चिटकतोय तर पाणी ऍड करायचं थोडं थोडं. जर वाटायला लागलं तर शक्यतो टोमॅटो असेच मॅश करून घ्यायचे. टोमॅटो ऐवजी तुम्ही दही सुद्धा यूज करू शकता किंवा अर्धा टोमॅटो अर्धा दही सुद्धा चालेल. जेव्हा नसतील तेव्हा मी सांगितलं, नाहीतर शक्यतो 10 स्टाईल आहे तर टोमॅटोच यूज होतो, दह्याचा शक्यतो नाही होत. त्याचं तेल सोडतोय म्हणजे मसाला त्याचं तेल सोडायला सुरुवात झाली आहे. त्या टायमाला मी पाणी ऍड करणार आहे थोडंसं आणि 1 वाफ काढून घेणार आहे. इथे मी थोडंसं पाणी ऍड करते आणि 1 वाफ काढून घेते. थोडंसं पाणी टाकलं आता आणि आपण 1 वाफ काढून घेणार आहोत. 1-2 ते 3 मिनिटात जास्तीत जास्त काढून पाहणार आहोत आपण. पाहूया कसं झालंय. 1-2 मिनिटच ठेवली होती आणि सेम टायमाला मी अद्रक लसूण पेस्ट टाकायची राहिली होती ती मी तेलात परतून ह्याच्यात ऍड करते. व्यवस्थित परतून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट मी तेलात परतली होती त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा गेलेला आहे ऑलरेडी. एकदम व्यवस्थित होऊ द्यायचं. तुमचे टोमॅटो मॅशी झाले त्या टायमाला आपण आपली काजूची पेस्ट होती जी सगळ्यात पहिले केली होती ती ऍड करणार आहोत व्यवस्थित अशी. चला तर मग ऍड करून घेऊया. तर आपण आपली काजूची पेस्ट ऍड करून घेणार आहोत जी सगळ्यात पहिले करून ठेवली होती. जेव्हा तुमचे टोमॅटो मॅशी झाले, तेल सोडायला सुरुवात झाली तुमच्या अक्षरशः ग्रेव्हीने, तेव्हा तर मी हे आपली काजूची पेस्ट होती ते ऍड करून घेते. कलर मध्ये पहा लगेच चेंज झाला. म्हणून शक्यतो ज्या तुमच्या मिरची पावडरला कलर आहे ती टाकायची. सगळी मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ टाकायचं आता चवीनुसार. मीठ ऍड करतोय चवीनुसार. आधी पण टाकलं होतं लक्षात घ्यायचं टोमॅटो टाकले तेव्हा.
आणि मगच ऍड करायचं. परत व्यवस्थित हलवून घ्यायची. एक 5 ते 10 मिनिटं होऊ द्यायची भाजी व्यवस्थित. कंटिन्युअसली परतायचे जोपर्यंत त्याला त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्ही झाकून थोडंसं एक 5 ते 10 मिनिटं ठेवू शकता, पण मध्ये मध्ये हलवायचं नाहीतर चिटकून बसेल आणि खराब होईल ते. आणि आपण 5 ते 10 मिनिटं असंच ठेवणार आहे. पाहूया कसं झालंय. तर मी मध्ये मध्ये ह्याला हलवत होते आधीच, त्याच्यामुळं व्यवस्थित झालंय ते. जेव्हा काजू करीला आपल्या तेल सुटले त्या टाइमला आपण पाणी ऍड करतोय. मी मगाशी माझी जी काजूची पेस्ट होती त्याच्यातच पाणी घेतलंय आणि ते ऍड करतोय. शक्यतो गरम पाणी ऍड करायचं, थंड नाही. व्यवस्थित पाणी ऍड करून घ्यायचं. आता परत ह्याला एक 7 मिनिटं आपल्याला ठेवायचंय. काजू करी ही थिक असते, पातळ नाही. तर हे थोडंसं पाणी येतेपर्यंत आता आपल्याला आणखी ठेवायचं. पहा काय सुरेख कलर आलाय. तर ह्याच्यात मी पाणी ऍड केलंय. वाव, सुरेख, सुंदर. उकळी येऊ देणार आहोत व्यवस्थित. काजू करीला उकळी आली आपल्या, तुम्हाला दिसत असेल साईडनी. त्या टाइमला आपण काजू ऍड करणार आहोत तळलेले. आपण काजू ऍड करणार आहोत तळलेले. थोडे मी डेकोरेशन साठी ठेवणार आहे. तर इथे मी काजू ऍड केले. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे काजू. आणि आता फ्रेश क्रीम एक ऍड करायची. फ्रेश क्रीमच्या ऐवजी मी तर दुधावरची साय ऍड करतेय. तर दुधावरची साय कधी पण चांगली. आणि जर दुधावरची साय फक्त नसेल करायचं, थोडंसं दूध आणि साय दोन्ही फेटायचं आणि मग केली तरी चालेल. तर हे आता व्यवस्थित, तर इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दुधावरची साय. तुम्हाला दिसत असेल ती ऑटोमॅटिक तुटली जाते आणि मिक्स होते आणि त्याच्यामुळेच त्याला खरी चव येते. एकच चमचे टाकायचे, खूप जास्त नाही. आपण सर्व करणार आहोत. तर ही आपली काजू करी तयार आहे. मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर पहा किती सुरेख दिसते. तुम्हाला नको असतील तर हे खडे मसाले काढून टाकायचे. आता ह्यांचा काहीच उपयोग नसतो. ग्रेव्ही शिजवायच्या आधीच काढले तरी चालतील. म्हणजे जेव्हा तुम्ही काजू करीची पेस्ट टाकता त्या टायमाला काढली तरी चालेल. तर हे मसाले काढून टाकले तरी चालेल. पटकन असं स्वादिष्ट आपला काजू मसाला तयार आहे. खूप इझिली होतो, पटकन होतो, कमी साहित्यात, घरच्या साहित्यात होतो. तर पहा किती सुरेख झालाय. मला आजची आपली काजू करीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नवीन रेसिपी